महिन्याच्या 20व्या तारखेलाच पगार संपतोय का? पैसे येतात पण जातात कुठे कळतच नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला एक असा नियम सांगणार आहे ज्यामुळे महिन्याला 10,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात फिन किंग्ज मराठी. आज आपण बघणार आहोत जगप्रसिद्ध 50-30-20 बजेटिंग नियम, जो खास करून नवशिक्या आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी खूप उपयोगी आहे. हा नियम सांगतो तुमचा पगार 3 भागात विभागा. 50% गरजा, 30% इच्छा, 20% बचत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्यांदा बचत मग खर्च. बहुतेक लोक आधी खर्च करतात आणि शेवटी बचत उरतच नाही. समजा तुमचा महिन्याचा पगार आहे 50,000 रुपये. 50% गरजा म्हणजे 25,000 रुपये. यामध्ये येतात घरभाडे 12,000 रुपये, किराणा 8,000 रुपये, लाईट, मोबाईल, इंटरनेट 5,000 रुपये. 30% इच्छा म्हणजे 15,000 रुपये, म्हणजे बाहेर खाणं, स्विगी, सिनेमा, शॉपिंग, वीकेंड ग्रिप्स. 20% बचत म्हणजे 10,000 रुपये. ही सगळी रक्कम जाते SIP, FD आणि एमर्जन्सी फंडमध्ये. आता खरी कमाल बघा. 1 वर्ष 1,20,000 रुपये, 3 वर्ष 3,60,000 रुपये आणि वाढ. हीच रक्कम जर SIP मध्ये टाकली तर काही वर्षात लाखोंचा फंड तयार होऊ शकतो. आता प्रश्न येतो, हे प्रॅक्टिकली कसं करायचं? तुमचं महिन्याचं उत्पन्न लिहा, 50-30-20 मध्ये विभाग करा. पगार आल्या आल्या 20% बचत ऑटो ट्रान्सफर करा. खर्च ट्रॅक करण्यासाठी गुगल शीट्स किंवा एक्सेल वापरा. लोक इथेच चूक करतायत. गरजांमध्ये 60 ते 70% खर्च. उपाय: बाहेर खाणं कमी, घरचं जेवण वाढवा. शेवटी बचत. उपाय: पगार बरोबर बचत आधी. खर्च ट्रॅक नाही. उपाय: साधी शीट वापरा. लिंक बायोमध्ये आहे. मित्रांनो, तुम्हाला हा 50-30-20 नियम उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फिन किंग्ज मराठीला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा पगार किती आणि किती बचत करणार आहात. लक्षात ठेवा, पैसे जास्त कमवणं महत्त्वाचं नाही, पैसे योग्य वापरणं महत्त्वाचं आहे. जय हिंद.